नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा पराठा, म्हणजेच सर्वांच्या आवडीचा आलू पराठा. सर्वात आधी आपण पराठ्यांसाठी लागणारी कणिक भिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 वाट्या गव्हाचे पीठ, त्यात मी थोडे मीठ आणि तेल टाकून चांगले भिजवून घेणार आहे. हे पीठ भिजताना ते पोळ्यांच्या पिठांप्रमाणे भिजवावे आणि नंतर चांगले मळून मऊ करावे. कणिक भिजून झाल्यावर तिला चांगले परत एकदा तेल टाकून चांगले तिंबून घ्यावे. नंतर हे भिजलेले पीठ एका ओल्या फडक्यात गुंडाळून झाकून ठेवावे. आता आपण पराठ्यांचे सारण तयार करू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे, कोथिंबीर, मिरची, आले, जिरे आणि लसूण आणि कांदा. सर्वात आधी मी कांद्याच्या बारीक फोडी करून घेणार आहे. मी 4 बटाटे उकडून त्याचे साल काढून चांगले कुस्करून घेतलेले आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदे, मिरची, लसूण, जिरे, त्याचप्रमाणे आले आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे. आता हे मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटण तयार झालेले आहे. आता मी गॅसवर थोडे एका पॅनमध्ये तेल टाकून हे सर्व वाटण त्यात परतवून घेणार आहे. नंतर तेल गरम झाल्यावर त्यात थोडी हिंगाची फोडणी करून वाटलेले वाटण चांगले परतवून घेणार आहे. नंतर त्यात थोडी हळद टाकून कुस्करलेले बटाटे टाकून चांगले परतवून घेणार आहे आणि वरून चवीनुसार मीठही टाकणार आहे. आता हे वाटलेले वाटण चांगले एकजीव करून घेऊ आणि सारखे परतवत राहू. सारखे परतवल्यामुळे हे मिश्रण कोरडे होते, त्यामुळे पराठे लाटायलाही सोपे जाते. पराठे लाटताना ते कुठेही फुटत नाही. आता हे आपले मिश्रण पूर्ण तयार झालेले आहे. ते आता आपण थोडे गार करून घेऊ.
मिश्रण पूर्ण गार झाल्यावर आपण आता पराठे लाटायला घेऊ। सर्वात आधी पिठाचा एक लहानसा गोळा करावा, तो थोडा लाटून घ्यावा आणि नंतर त्यात बटाट्याचे सारण भरून पराठा लाटण्यास सुरुवात करावी। सारण भरताना ते अगदी हळू भरावे, म्हणजे ते बाहेर येणार नाही। पिठाच्या सर्व कडा व्यवस्थित दाबून घ्याव्यात, म्हणजे सारण बाहेर निघणार नाही। मी पुरणपोळी सुद्धा याच पद्धतीने करते। पराठा सुद्धा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटावा, जास्त दाब देऊ नये। मी त्याला आता वरून खाली थोडे पीठ लावून घेणार आहे। तुम्ही प्लॅस्टिकचा कागद सुद्धा वापरू शकतात। आता आपला पराठा पूर्ण लाटून झालेला आहे, तो आता आपण तेल किंवा तूप लावून चांगला शेकून घेऊ। पराठा दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस भाजून घ्यावा आणि गरम गरमच खायला द्यावा। हा पराठा दह्यासोबत, टोमॅटोच्या सॉससोबत अथवा कुठल्याही चटणीसोबत छान लागतो। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।